नमस्कार मंडळी. तर आम्ही आमच्या गावी आज 26 जानेवारी निमित्त एक श्रमदान करण्यासाठी आम्ही इकडे गावी आलेलो आहोत. गावची आमची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये आजूबाजूला जी झाडं बोलतो ना ती अनवॉन्टेड झाडं वगैरे उगवतात त्यांची साफसफाई करायची आहे, जेणेकरून जंगलामध्ये जेव्हा आग लागते त्यावेळेस ती पाईपलाईन डॅमेज होऊ नये म्हणून ती साफसफाई केली जाते. तरी पहा आम्ही सगळी हत्यारं घेऊन आम्ही जंगलामध्ये येतो आहे. जंगलाचा एक छान अनुभव आहे. घनदाट जंगल आहे इकडे. ह्यूज बायोडायव्हर्सिटी आमच्या गावामध्ये आहे आणि त्यासाठीच आम्ही सगळे गावकरी मुंबईवरून आलेलो आहोत आणि ही श्रमदान करतो आहे आम्ही इकडे. तर तुम्हाला जे जे काही रस्त्यामध्ये आढळले काही वनस्पती काही वेगवेगळ्या झाडं ते तुम्हाला आम्ही माहिती सांगत राहू. हा करबेलाचं पान आहे ना, हे लग्नासाठी लागतो ना, विड्या मांडायला खाली ठेवाय. अच्छा गुड. ही सध्या या ठिकाणी सह्याद्रीमध्ये आढळणारी एक औषधी वनस्पती आहे. फार पूर्वी आम्ही शाळेत असताना हिची काळी फळं खायचो आणि सध्या स्थितीत ती आता आम्हाला दुर्मिळ होताना दिसते. तिचा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा घरामध्ये मच्छर डास वगैरे होतात त्यावेळेस किंवा गुरांच्या गोठ्यामध्ये जर मच्छर झाली असेल तर या झाडांची सुकलेली पानं नेऊन त्या ठिकाणी धूर केला जायचा आणि या वनस्पतीमुळे घर मात्र अशा तऱ्हेने एकदम स्वच्छ व्हायचं आणि किंवा एखादी गरोदर स्त्री असेल तिला एक छान अशी ऊब मिळावी म्हणून त्या बेडखाली शेण्यांबरोबर हिची पानं ठेवून तिथलं वातावरण निरोगी केलं जायचं. अशी ही घाणेरी आमच्या जंगलात आढळणारे दुर्मिळ झाले. आता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सतत दिसणारी ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. थँक्यू. फुलं आणि फळं आहेत. लाल तुटक रंगाची भगवी अशी ही फुलं आणि काळी आणि हिरवी अशी फळं दिसतात. पूर्वी शाळेत जाताना या फुलांचा आस्वाद घ्यायची. असं हे अरण्य आजही आमच्या वाट्याला आहे आणि आमची ही तरुण पिढी असंच नियोजन करून वर्षामधून आमचं जो झऱ्याचं पाणी आहे त्याचं मेंटेनन्स किंवा त्याचं व्यवस्थापन आम्ही पाहतो. आणि अलीकडच्या ह्या दूषित आम्ही स्वच्छ असं झऱ्याचं पाणी 1970 सालापासून आजपर्यंत आम्ही वापरत आहोत आणि त्यामुळेच माझं खेडं आत्तापर्यंत वेगवेगळ्या आजार साथी येणाऱ्या याच्यापासून दुर्लक्षित राहिलं आहे. म्हणजे त्या आजाराने या स्वच्छ आणि निरोगी पाण्यामुळे आमचं जीवन समृद्ध केलं आहे आणि त्याच्यासाठीच आज एवढी मुलं या ठिकाणी काम करण्यासाठी 26 जानेवारी रिपब्लिक डे जो आपला आहे त्याचं असं म्हणतात सेलिब्रेशन करण्यासाठी मेहनत करण्यासाठी या ठिकाणी आले. थँक्यू. त्यांनी येत राहावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू अभि. आज कृष्णनगर पाणी पुरवठा योजना आणि या जागेचं नाव आहे देवमल. या ठिकाणी आम्ही आहोत. त्याच्या वरच्या भागात आमचं ग्रामदैवत आहे आणि या ठिकाणी ही आता वनस्पती पाहत आहे. ही प्युअरली नॅचरल आणि 100% ऑर्गॅनिक
असलेली कढीपत्त्याची पानं आहेत. आणि आपल्याला माहीत आहे सध्या जगभर या कढीपत्त्याचं महत्त्व एवढं वाढलं आहे की लोक आता ह्याची चटणी करून खात आहेत. एकेकाळी आमच्या गावामध्ये कार्यक्रम असेल आणि करी लीव्ज जर आम्हाला हव्या असतील तर जंगलामध्ये कोणी एक व्यक्ती जायची आणि अशी मस्त फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं या ठिकाणी घेऊन यायची. आणि असा हा बहुगुणी कढीपत्ता आम्हाला आमच्या जंगलात आढळतो. जशा वेगवेगळ्या वनस्पती या ठिकाणी आढळतात त्याच्यात याचं स्थान वेगळं आहे आणि हा मुबलक प्रमाणात आढळतो. आणि लोकांना ज्या ज्या वेळेस हवं तर लोक ती घेऊन येतात. आणि ह्या आता कढीपत्त्याची बाजारात एक ऑर्गॅनिक पावडर येते जी खूप महाग विकली जाते. आपल्याला हा सर्वसाधारण 5 रुपयापासून आपण घेतलेली वनस्पती बहुगुणी अशी आहे. तुमच्या पचन संस्थेत हिचं काम खूप उच्च दर्जाचं आहे. आणि याचं मला सांगावंसं वाटतं की हे आम्हाला आजही या काळातसुद्धा म्हणजे आता आपण शतकानुशतके जंगलाकडून शहराकडे गेलो पण या ठिकाणी हिचा आम्हाला उपभोग घेता येतो. आणि याचे भाग्यवान खरे तर आम्हीच आहोत. सुधीर पवार, कृष्ण. थँक्यू. मी सुधीर पवार. या ठिकाणी आम्ही जंगलात काम करत असताना साफसफाई करत असताना या ठिकाणी ही एक वनस्पती आढळली. तिला ह्या शेंगा येतात आणि या शेंगांना मुरुड शेंग असं म्हणतात. आणि या शेंगांचं महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप आहे. लोक त्याचे कलेक्शन करतात आणि ती आयुर्वेदिक ज्या एजन्सीज आहेत त्यांना सप्लाय करतात. त्याच्यात प्रामुख्याने सहभाग राहतो आमच्या भागात जे आदिवासी बांधव फिरतात आणि ते हे कलेक्शन करतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते आयुर्वेदालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुरवतात. आणि ह्या ज्या शेंगा आहेत ह्या पूर्णतः नैसर्गिक अवस्थेत मिळतात. याची या ठिकाणी आत्तापर्यंत मला तरी माहिती नाही कुठे शेती केली जाते. पण हा औषधी साठा आम्हाला मुबलक प्रमाणात या ठिकाणी मिळतो. आणि ज्या ज्या वेळेस गावामध्ये गरज लागते तेव्हा जुनी वयोवृद्ध माणसं ते आणून त्याचा उपयोग करून घेत असतात. धन्यवाद. थँक्यू. हा इथे वारुळ आहे. हा वारुळ कसला आहे म्हणजे ह्याचा आहे ना? मुंग्यांचा वारुळ आहे. मुंग्याचा वारुळ आहे ना? हे मुंग्यांचा वारुळ आहे इथे. येतो फक्त नागोबा. ते नागोबा आयता बसायला येतो फुटल्यावरती. आता इथे मुंग्यांचं आहे बघा, जंगलामध्येच आहे. आणि किती सुंदर बघा त्यांनी बांधलेलं आहे. ते पाऊस असो ऊन असो ते टिकून राहतं त्यामध्ये. पुढं बघा एक जबरदस्त सीन आहे इकडे. आता आम्ही आमच्या गावाकडे उतरतोय. या ठिकाणी आपण पाहतोय हे आपट्याचं झाड आहे. जेव्हा दसरा सुरू झाला का याचं महत्त्व वाढत जातं आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी याचं भारतीय संस्कृतीनुसार लूट केली जाते. आणि असं म्हटलं जातं की याच्यातून सुवर्णाचा ठेवा करत आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की परंपरेनुसार हे जतन करायचं. ज्याला आज वेगळ्या भाषेत म्हणता येईल की ही सुवर्ण पाने किंवा आपट्याची पाने म्हणजे या काळातलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड ज्याला म्हणता येईल एवढं त्याचं महत्त्व आहे. इथून आपण जंगलाच्या एका मध्यभागी आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि आमच्या पूर्वेकडे हा एक विस्तीर्ण असा सुंदर प्रदेश दिसतोय. यामध्ये फलाणी, नानवी, कुराड, गोरेगाव आणि त्याही पलीकडे या ठिकाणी एक सुंदर असं बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचं दृश्य या ठिकाणावरून दिसतंय. या धुका असल्याने आम्हाला या ठिकाणी आता फक्त रायगडाचं दर्शन होत नाही. मधूनच या ठिकाणी एक कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे आणि ही अशी छान असं गावं या व्हॅलीमध्ये दडलेली आहेत. या ठिकाणी बघा ना, आमचंच हे कृष्णनगर गाव या ठिकाणावरून दिसत नाही आहे. अशा गर्द ठिकाणी आम्ही या उभ्या आहोत. छान अशी गार वाऱ्याची झुळूक अंगावर येते आहे. निसर्गाचा ठेवा आमच्या आजूबाजूला आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर हा ऐनाचा एक मोठा वृक्ष या ठिकाणी आहे. दुसऱ्या बाजूलाही ऐनाचा वृक्ष आहे आणि अशी वन्य संपदा या ठिकाणी दाटून भरलेली आहे. हे बघा ट्रेकिंग कशी ट्रेकिंग चालली आमची. एकदम स्टीप आहे. 80 डिग्री आय थिंक मला वाटतं 80 डिग्री आहे. 80 डिग्री
80 डिग्रीवरती आपण ते उतरतोय. एकदम स्टीप आहे, ही उतरण आहे. हे पहा, इथे जरासा पाय घसरला की तुम्ही खाली घसरत जाऊ शकता. ती उतरताना खूप धमाल येणार आहे. मग इथे आमची जुनी पाण्याची टाकी होती, ती आता डॅमेज झालेली आहे. ती पूर्वी अगोदर बांधलेली होती टाकी. हे पुन्हा इथे हा चॅलेंज. पाईप हां काढा काढा, मी पकडलं. हळू 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 लागेल. आमचे जुने कार्यकर्ते विजय पोस्टर आहे. या या आपल्याला दिसते या तीव्र अशा उतारावर ही वनस्पती आढळते. ही वेल रूपात आहे आणि हिला कडवेल असं म्हणतात. पण हिची पानं जर हिरव्या रंगात असताना जर वनस्पती गुरांनी प्राण्यांनी खाल्ली तर त्यांना त्रास होतो आणि बऱ्याच जाती मृतावस्थेत आढळतात. तर हिचं नाव आहे कडवेल. अतिशय दाटीवाटीने हिची पानं गळून अशी या आता पानगळ झालेली आहे निसर्गाची. ही मात्र हिरव्या रंगातच या ठिकाणी बहरलेली आहे. लोक अशा ठिकाणी शक्यतो आपल्या प्राण्यांना आणायचं टाळतात, जेणेकरून आपले प्राणी सेफ राहतील. अशी विषारी वेल आहे कडवेल. आमचं उतरण आपली उतरून झालेली आहे हार्डीपासून. आणि आता आमचं संध्याकाळी घरी रिटर्न जातो आहे. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि जंगलामध्ये पूर्ण असा अंधार तर व्हायला चालू झाला हळूहळू. तर आमचे सगळे हे आमचे जे आहेत मंगेश शिर्के, जंगलची खडानखडा माहिती असणारे आमचे हे ग्रामस्थ आहेत. जे जंगलातला प्रत्येक एरिया त्याला माहिती आहे. तर ते आमच्यासोबत असल्यावर आम्हाला काही भीती नाही, काही टेन्शन नाही. संध्याकाळ झाली तर रस्ता आम्हाला व्यवस्थित मिळणार. चला तर आम्ही तर जातोय घरी. एवढं घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलामध्ये नेटवर्क चांगला येतोय. कोणता नेटवर्क आहे? जिओ आहे का? जिओचा नेटवर्क इथपर्यंत येते. पूर्ण आमचं घनदाट जंगल. एक पाण्याची टाकी आहे, जे वरती पाणी येतं आहे त्या टाकीमध्ये येतं, तिथून पुन्हा पुढे जातं. ही टाकी आता वापरात नाही आहे, म्हणजे आमच्या पूर्वजांनी बांधलेली टाकी आहे. आम्ही कोणत्या वर्षाला बांधली असेल ही? 1970 साली बांधलेली आहे. म्हणजे आता जवळपास 50 वर्ष होऊन गेलेत ही टाकीला. टाकी मोठी आहे. नाही ते करायला तयार आहे, पण हा इकडून जो पाईप देणार ना आपण आउटला इकडे खोदायला लागला. आता आम्ही आता जंगल उतरलोय, ते माळरान आलंय. आता माळावरती आमची जी मेन पाण्याची टाकी आहे, जी वरती ते आमची जंगलामध्ये टाकी होती आणि त्या टाकीमधून पाणी जे येतं आहे ह्या पाईपलाईनमधून या टाकीमध्ये जमा होत आहे. हे बघा आमची पाण्याची टाकी माळावरती आहे आणि 10,000 लिटरची, ते 20,000 लिटर टाईपची ही टाकी आहे. आणि हे इथून पाईपलाईन आलेली आहे. पूर्वी ही जुनी लाईन, आता ही नवीन लाईनचं पाणी इकडे आलं आहे. ADBची लाईन आहे ती जंगलातून, म्हणजे इथून जवळपास 1 किलोमीटरची पाईपलाईन आहे. पूर्ण घनदाट जंगलामधून ही लाईन आलेली आहे आणि बाय ग्रॅव्हिटी येतं. म्हणजे मगाशी जी टाकी जिथे आम्ही जेवलो होतो
ती मेन टाकी, त्या टाकीमध्ये झऱ्याचं पाणी येतं आणि ते पाणी तिथे जमा होऊन तिथून आम्ही पाईपलाईन कनेक्ट केलेली आहे आणि पाईपलाईन कनेक्ट होऊन हे या टाकीमध्ये येतं आहे. म्हणजे जवळपास 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे ह्या टाकीमध्ये, वरच्या टाकीमध्ये. आणि बाय ग्रॅव्हिटीने येतं. कोणत्याही प्रकारचा पंप वगैरे आम्ही वापरलेला नाही आहे. आणि हे काम 1970मध्ये झालेलं आहे ते. आणि आता ही टाकी इंटरमिडिएट टाकी जर बोलतो आम्ही त्याला. आणि ह्या टाकीमधून हा इथे आउटलेट आहे, तिथून पाणी हे आमच्या गावामध्ये जातं. गाव आमचं एक खाली गाव आहे इथे आणि गावामध्ये पण हे ग्रॅव्हिटीने पाणी जातं. प्रत्येकाच्या घरी आम्ही नळ दिलेले आहेत आणि चांगला फोर्स असतो पाण्याचा. पाणी थोडी टाकी आता थोडी जुनी झाली 10-12 वर्ष झाली तिला. आणि गावाला पण एवढा फोर्स असतो पाण्याचा ना की म्हणजे पावसाळ्यात तर अक्षरशः नळसुद्धा उडतात, एवढा फोर्स असतो पाण्याला, कारण काय ग्रॅव्हिटी येते. फक्त एप्रिल आणि मेमध्ये थोडं पाण्याची टंचाई येते आणि थोडं जपून पाणी वापरावं लागतं आम्हाला ते. अदरवाईज आतापर्यंत पाणी आमचं 24 तास चालू असतं आणि क्लिअर नॅचरल वॉटर बोलतो आपण ना. एकदम हे नॅचरल वॉटर असतं आमचं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आम्ही त्याला शुद्धीकरण करायची गरज नसते. जंगलांमधून जे पाणी येतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मिनरल्स मिळतात, नॅचरल आहे ना, विटॅमिन्स वगैरे जे काय आहेत नेचरमधले ते आम्हाला पूर्ण मिळतात. आणि खूप टेस्टी पाणी, थंड असतं, कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. म्हणजे आजारी माणसं केव्हाच पडत नाही गावामध्ये इथे. आणि आवर्जून म्हणून आम्ही इकडे आवर्जून भेट देतो गावी. आणि सगळे आमचे हे गावकरी मित्र असेच सुट्टी असं मग आलेत. तर खूप छान वाटतं. आणि आता थंडी पण खूप मस्त आहे इकडे. आता आज ॲटमॉस्फिअर थंड आहे. थोड्या वेळाने काळोख झाल्यानंतर थंडी होणार आहे चालू. आणि सकाळी पण असं खूप धुकं पडणार आहे इकडे. सकाळी मॉर्निंग वॉकला असं मग गेलो तर तुम्हाला दाखवेन कसं धुकं पडतं गावामध्ये इकडे. तर मंडळी छान वाटलं, थोडंसं घाम निघाला, खरचटलेसुद्धा इकडे मस्तपैकी काम पण केलं आम्ही. आणि बरं वाटलं, फ्रेश वाटतं येतं. पण झोप पण चांगली छान झोप लागणार आहे. तर मंडळी भेटूया उद्या सकाळी. आमचं उद्या पण गावकीचाच प्रोग्राम आहे. अजून नवीन काहीतरी काम आम्ही करणार आहोत उद्या. पाईपलाईन संदर्भातच काम आहे, ते सुद्धा आम्ही उद्या करणार आहोत. तर ते उद्या आपण भेटूया. चला मंडळी, काळजी घ्या. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.